अंडरस्टँड। मी दुसरं काहीतरी करते ना, पटकन करते. एक मिनिट आई, तुला असं वाटतंय का की तू हे सगळं केलेस म्हणून मी चिडलोय तुझ्यावर? तुला करेक्ट वाटतंय मी चिडलोच आहे तुझ्यावर? आई सर तुम्ही एक मिनिट सही, लेट मी कंप्लीट. मी चिडलोय कारण माझ्या आईची आवडती गोष्ट इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा बघतोय मी. आई तुला आवडतं नाही? मग इतक्या वर्षात तू बनवून का नाही खायला घातलंयस मला? आज का बघतोय मी इतक्या वर्षानंतर? व्हेरी डिसअपॉइंटेड, नॉट फेअर, सॉरी. म्हणजे तू खाणार आहेस हे धपाटे? ऑफकोर्स खाणार आहे मी ते. तुझा आवडता पदार्थ आहे ना, मग का नाही खाणार? अगं रडते काय? फक्त माझी एक अट आहे. अट कसली? की तू स्वतःच्या हाताने भरवशील तरच खाईल मी. इतकंच ना? उलट मी आवडीने भरवीन तुला. चल आकर. बाळा आकर आता. आपो. खा रे तू. डिलिशियस, वाव. का बनवलंच नाहीस तू आधी? अरे का कमाल झालंय. आणखी पटकन लवकर प्लीज. सई मला टिफिन मध्ये पण भाव. हो नक्की. सई पुरतील ना की अजून? हो आई भरपूर केले खूप आवडले. बाई ग बाई, कशी विसरले मी. अहो रियाच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे ना, मला म्हणाली होती मम्मा तुझ्या 2-3 चांगल्या साड्या काढून ठेव म्हणून. पण कामाच्या गडबडीत ना माझ्या काही लक्षात राहत नाही बाई. कुठली ठेवू आता हिच्यासाठी? ही जरा जास्तच डार्क आहे नाही? कुठली बरी वाटतेय? ही कशी दिसेल तिच्यावर? खुलून दिसेल ना? काही नाही, हीच छान वाटते. हीच ठेवते. ही बघा छान आहे ना? अहो तुम्हाला आठवतंय ना, रिया आपली लहान होती तेव्हा ती रेडीमेड कल्पना साडी नेसून घरभर हिंडत बसायची. कित्येकदा त्या साडीमध्ये तिचा पाय अडकायचा, पडायची, रडायची, पण तिला साडी नेसायची असायची. केवढीशी होती नाही रिया? आता किती मोठी झालीये. मुलं किती पटपट मोठी होतात नाही? नाही का हो? अहो काय झालं? काय नाही. तुम्ही बोलला नाहीत तरी कळतं मला. रागवलात माझ्यावर? खरं तर हो. जानकी तू असं का वागलीस? तू का केलंस असं? मला वाटलंच होतं तुम्हाला नाही आवडणार. भैरवी ताई घरात नाहीये आणि मी इथे आनंद साजरा करते. त्या घरात नाहीये त्याचं मला काहीच वाईट वाटत नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्या दुःखात आहेत आणि मी इथे. नाही एक मिनिट जानकी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. भैरवीची मला आठवण येते हे बरोबर आहे. मला अगदी पदोपदी तिची आठवण येते. कारण या घरातल्या प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणाची ती साक्षीदार आहे. मला सतत काहीतरी अपूर्ण असं वाटतं. भैरवीची कमतरता जाणवत राहते मला. तसंही कमतरता का जाणवणार नाही? हे अख्खं जहागीरदार कुटुंब तिनं स्वतः तारलेलं आहे. पण मला हे देखील माहिती आहे की भैरवी खूप स्ट्रॉंग आहे. आणि आत्ता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेत ना, ते ती नक्कीच दूर करेल आणि पुन्हा आपलं सगळं कुटुंब एकत्र येईल, अगदी पहिल्यासारखं. हो ना? भैरवी ताईंचा नाही तर मग कसला इतका विचार करताय तुम्ही? तुझा विचार. माझा? हो.
फक्त देवांशनेच नाही तर मी देखील तुला गृहीत धरलं. गेली कित्येक वर्ष या घरात आल्यापासून तू तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा मारत आलीस. भैरवी रागीट आणि तू समजूतदार, पण त्यामुळे सतत झुकतं माप घ्यावं लागलं ना तुला. पण गेल्या 2 दिवसात माझ्या हे लक्षात आलं की तुझ्या किती किती साध्या सोप्या पण गोड अपेक्षा आहेत. पण ह्या इतक्या साध्या अपेक्षा देखील तू पूर्ण करू शकली नाहीस. अहो, असं काही नाहीये. माझ्यावर काही अन्याय वगैरे झालेला नाहीये. मी अगदी खुश आहे इथे. नाही जानकी, गेल्या 2 दिवसात तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला ना तो यापूर्वी मला कधीच दिसला नव्हता. अगं आत्ता कुठे तुला तुझा हक्क मिळतोय. तुला हवं तसं जग जानकी. तुला जे आत्तापर्यंत मिळालेलं नाहीये ना त्या सगळ्याची पूर्ण भरपाई करून घे. पण एक लक्षात ठेवा की ही अशी रडणारी जानकी मला अजिबात आवडत नाही. ही अशी हसणारी जानकी मला आवडते. तर कायम हसत राहा. हो. हे देवांशी ऑफिसला जाण्याची वेळ झाली. तुला त्याची बॅग भरायची असेल नाही का? लवकर जा. हो हो, जाते 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 मी. ओ, ही साडी रियाला सांगा मी काढून ठेवली. ती आली की दाखवा तिला. हो, सांगतो. आवडते का बघा, नक्की. नाही तर अजून तिला हवी ती बघू दे. नक्की सांगतो. परमेश्वरा, नेहमी जानकी तुझी प्रार्थना करते, आज मी करतोय. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचं हास्य हे असंच राहू दे कायम. नाही उचलत. अरे फोन का घेत नाहीये? तुला तुझ्या कामाचे पैसे लवकर मिळतील. सेंड. हॅलो, बोला ना. ते ऍक्च्युली मी ना जरा कामात होते त्यामुळे फोन नाही उचलता आला. पैशांसाठी हपापलेली मुलगी पैसे देईन म्हटल्यानंतर लगेच फोन उचलला. काय नाही, तू म्हणाली होतीस ना सई आणि देवांश नाशिकला जाणार आहेत म्हणून. हो. मग तिथे गेल्यानंतर मी सांगेन त्याच बंगल्यात त्यांनी थांबायला हवं. अहो अंकल, ते लोक ना बिझनेस ट्रिपला जाणार आहेत. ते ऑफकोर्स हॉटेलमध्ये थांबतील ना. मूर्ख आहे काय, बेसिक आहे यार. नाही, देवांश एकटा असता तर तो हॉटेलमध्ये थांबला असता, पण त्याच्याबरोबर त्याची बायको आहे म्हटल्यानंतर तो हॉटेलमध्ये थांबणार नाही. मी एक पत्ता पाठवतो तुला. त्या दोघांनी त्याच बंगल्यात थांबायला हवं. जमेल? ऑफकोर्स जमेल. तुम्ही टेन्शन. बॅग रेडी आहे? येस, ही बघ भरली तुझी. नेहमीप्रमाणे विसरले. थँक्यू सो मच. बरं, मी सगळं भरलंय पण एकदा चेक कर ना. काहीच गरज नाहीये त्याची. सगळं नीटच आहे. ओके. हो मी माझं एक काम करशील प्लीज? बोल ना. मी आणि सई आता इकडे नाशिकला जातोय ना, तर तिकडे कुठलं छान रिसॉर्ट किंवा हॉटेल बघ ना आमच्या स्टे करता. ठीक आहे, मी काही लोकेशन शॉर्टलिस्ट करतो आणि तुला पाठवतो. यू डोंट वरी. परफेक्ट. नो, आय एम नॉट वरीड. टेन्शन तर मला ऑफिसचं आहे. आता मी नसताना ऑफिस कसं हँडल होणार मला माहिती नाही. ऑफकोर्स भैरवी आई आहे. सर, तुम्ही ऑफिसच्या कामांचं का टेन्शन घेतायत? बाबा आहेत ना, बाबा जातील ना ऑफिसमध्ये. मी नाही ते तू. ऍक्च्युली गुड आयडिया. माझ्या डोक्यातच आलं नाहीये. सई, थँक्यू सो मच. थँक्यू बाबा. परफेक्ट. फार काही वर्कलोड नाहीये. तुम्हाला फक्त ऑफिसला जायचं आणि जरा सुपरवाइज करायचं. दॅट्स इट. अरे पण मला टेन्शन घेऊ नका. सगळं नीट होईल. आय ट्रस्ट यू. हो ना सई? नशीब आज त्या माणसाचा मेसेज किंवा फोन आला नाही. सई, अहो मी म्हणालो माझ्या ॲब्सेन्समध्ये बाबा ऑब्व्हियसली नीट
हँडल करतील ना ऑफिस. हो हो, यात शंकाच नाहीये. बाबा सगळं काही मॅनेज करू शकतात. सी वी ऑल ट्रस्ट यू. डोंट वरी, सगळं छान मॅनेज होईल. ओके चला बाय. सी यू. बाय बाय. नीट जा रे. ते हो हो, बाय बाय बाय, थँक्यू. हा बाय. व्हेरी गुड अंजली. ते पॉप्स, ते काय झालं माहितीये का, मी तुम्हाला ती ऑइल कंपनी बोलली होते ना, त्यांचा फोन आला मला आणि त्यांच्याशी मी जरा बोलत होते. पांडुरंगा, सांभाळ बाबा माझ्या पोरीला. देवांशचा धपाटे खातानाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. आधी घाबरले होते मी. मला वाटलं खातोय का न खाताच जातोय ऑफिसला, पण नाही, चिडला नाही, काही नाही, मस्त आवडीने खाल्ले अगदी त्यांनी. मला ना देवांश मधले हे छोटे छोटे बदल खूप आवडतात. आणि मुख्य म्हणजे तो बदलायला तयार आहे हे बघून मला जास्त बरं वाटतंय. खरंच बाई. अहो अहो काय चाललंय तुमचं? मग अशी काही बोलत नव्हता, आता फेऱ्या मारताय. नाही, एरवी मला म्हणत असता ना की मी खूप विचार करते म्हणून. मग तुमचं काय चाललंय? तुम्ही सुद्धा तेच करतात, तसेच वागतात तुम्ही. ग तुझ्या मुलांनी आणि तुझ्या सुनेनी ही एवढी मोठी जबाबदारी माझ्या डोक्यावरती देऊन ठेवलेली आहे. ह्या सगळ्याचं दडपण आलेलं आहे मला. जबाबदारी? हा, म्हणजे सई आणि देवांश फिरायला जाणार आहेत तेव्हा कंपनीचं सगळं तुम्हाला बघायचंय, त्याबद्दल बोलताय तुम्ही? हो ना. कसं जमणार आहे मला काय कळतच नाही. अहो तुम्ही आधी इथे बसा. बसा बरं, इथे बसा. काय काय काय? अहो नक्की जमेल तुम्हाला. अहो हल्ली अदनमधनं तुम्ही ऑफिसला जाता सुद्धा आणि एक दोनदा त्या मीटिंग सुद्धा छान हँडल केल्यात तुम्ही. अगं ते सगळं तात्पुरतं होतं, पण आता तर भैरवी नाही, देवांशही नाही, म्हणजे सगळी जबाबदारी माझ्या डोक्यावर येऊन पडणार. छे, मला वाटत नाही की तुम्ही विसरताय, जेव्हा भैरवीताई देवांश नव्हते तेव्हा कंपनी तुम्हीच सांभाळायचात. आणि सकाळी तुम्ही मला काय सांगितलं? आत्ता कुठे तुला तुझा हक्क मिळालाय, ह्यापुढे तू तुझं आयुष्य तुला हवं तसं जगायचं, हो की नाही? मग हे तुम्ही स्वतःला का नाही सांगत? अहो कंपनीत जाऊन काम करणं हा तुमचा हक्क आहे. इतकी वर्ष तुम्ही त्यापासून लांब राहिला, पण आता संधी मिळाली आहे ना, त्याचं सोनं करा तुम्ही. आणि मान्य आहे मला, आता भैरवीताई देवांश जवळ नाही आहेत, पण तुम्हाला त्यांची मदत लागली तर ते करतीलच की. आणि आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही कसलीच काळजी करू नका. तुम्ही फक्त धीराने पाऊल पुढे टाका. थँक्यू. बघूया कसं जमताय ते. नक्की जमेल. येतो का मम्मा? अंजली, हाय. हॅलो, हाय. आज आपण भेटूया का? भेटूयात ना. काय स्पेशल आहे का की सहजच? स्पेशल? उतावळ नाही, स्पेशल असं काही नाही, सहजच. भेटूयात ना. बाय द वे, काय करत होतास तू? मी ॲक्च्युली बाहेर निघालोय एका फ्रेंडला भेटायला, पण त्याआधी मला एक काम आहे, सो ते कम्प्लीट करायचं आहे. कुठलं काम? अगं दादा आणि वहिनी नाशिकला जाणार आहेत. म्हणजे दादाची बिझनेस ट्रिप आहे, पण वहिनी सुद्धा जाणार आहे. सो त्यांचं स्टेकेशनसाठी मला लोकेशन बघायचं होतं. सॉर्ट ऑफ हनीमूनच प्लॅन करतोय आम्ही. काय, कुठे चाललात म्हणाले ते? नाशिकला. अच्छा, अरे तिथे ना माझा एक म्हणजे माझ्या ओळखीतला ना एक बंगलो आहे, तिथे जाऊ शकता तुम्ही. माझी एक फ्रेंड होती, ती गेली होती तिथे हनीमूनला. तिने मला फोटोज पाठवले त्या बंगलोचे, आणि काय सांगू तुला, इतका कमाल बंगलो आहे ना त्या पिक्चर्समध्ये.
आय थिंक देवांश आणि सई जर तिकडे त्याच बंगलोमध्ये गेले ना तर त्यांनाही आवडेल. मी ना तुला लगेच फोटोज पाठवते, तू एकदा चेक कर. चालेल, लगेच पाठव, मी बघतो. वेट. गॉड प्लीज 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 याला आवडू दे, प्लीज याला आवडू दे. अगं मस्त आहे गो लोकेशन. हो ना, तू आता हाच बंगलो बुक करून टाक. ठीक आहे, मी एकदा मम्माशी बोलतो, तिला हे लोकेशन दाखवतो आणि मग मी डन करून टाकतो. तू काकूंशी बोलणारस? तू काकूंना सांगू नको मी सजेस्ट केलाय. असं का? ते ना आता तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ना ओंकार, मग तू ती पूर्ण केली असं दाखव ना सगळ्यांना. सगळे खूप खुश होतील तुझ्यावर. ठीक आहे अंजली, मी नाही सांगणार कोणाला. थँक्यू सो मच. यू आर ऑलवेज वेलकम. आणि काही अजून लागलं तर मी आहे ना, मला सांग. बाय. ओके बाय. बाय. ओ मी किती वेळा झालास रे तू माझ्या प्रेमात. मी उठ म्हटले की उठतो. अरे बसलास, उठ. एसी एसी एसी, यू आर जस्ट ऑसम. सो प्राऊड ऑफ यू. का माणूस फोन करून त्रास देतोय. आता जर याने त्रास दिला ना तर याची पोलीस कंप्लेंटच करणार आहे मी. सर. हॅलो. हॅलो सई, काय करताय? काही नाही, कपडे कपाटात ठेवते. ओ माय गॉड, माझं इकडे आज कामात लक्षच लागत नाहीये. कधी एकदा तुम्हाला घेऊन नाशिकला जातोय ना असं झालंय मला. सई ऍज ना सतत तुमचा चेहरा असा डोळ्यासमोर येतोय माझ्या. आय मीन तुमचं हसणं, तुमचं लाजणं सगळं आठवतंय मला. सर, तुम्ही बॉस आहात हे विसरलात का? तुमचं ना कामात लक्ष असायलाच हवं. एक मिनिट, बॉसला प्रेमात पडायचा हक्क नसतो का? सर, बोला ना. आपण ना तासभर झाला एकमेकांशी बोलतोय. ओ कमॉन, तासभर कुठे, 10 मिनिटं वगैरे झाली असतील सई. बापरे हो. सई, आय एम सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं. मीटिंग आहे माझी तिकडे, मे बी वाट बघत असतील माझे लोक. या मी पळायला हवं. सी यू, बाय. ठीक आहे, आणि संध्याकाळी लवकर या. हा, वाट बघते. काय करतेस वहिनी? हे काय रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. वहिनी किती काम करतेस ग तू? तुला बोर नाही होत का? अगं उलट मला काम नसेल ना तर बोर. मला तर खरंच खूप बोर झालाय. मला सुचत नाहीये काय करू. वहिनी, आपण शॉपिंगला जायचं का? शॉपिंगला? हा. अगं परवाच केलीस ना शॉपिंग. अगं ती माझ्यासाठी केली, आज आपण तुझ्यासाठी जाऊ. तसे पण तुम्ही दोघं फिरायला चाललायत ना, छान छान ड्रेसेस घेऊ तुझ्यासाठी. दादाला फुल इम्प्रेस झाला पाहिजे. रिया, सावटपणा बंद कर. मला ना स्वयंपाक करायचा आहे. अगं वहिनी, काम तू रोज करतेस. चल ना जाऊया आपण शॉपिंगला. नाही. चल ना वहिनी प्लीज. नाही रिया, मला खूप काम आहेत अगं. असं काय करतेस? काम होत राहतील ना. चल ना. नाही रिया, नको, ऐकत जा बाळा. काय 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 चाललंय काय दोघींचं? मम्मा बघ ना, वहिनी ऐकतच नाहीये. काय? अगं मी तिला म्हंटल की उद्या दादा आणि ही फिरायला चाललेत ना नाशिकला, तर मस्त पैकी आज शॉपिंगला जाऊया. म्हणजे कसं तिकडे दादाला इम्प्रेस करायला असे छान छान ड्रेस घालायला मिळतील. अरे मस्त आहे मग. का नाही जातेस ग सई? जा ना. नाही आई, मी स्वयंपाक करतेय. नाही मॅडम,
मी आहे अजून इथे. मी करेन इथलं सगळं. तुम्ही जा, मस्त खरेदी करा. चला जा जा जा. आई नको, मी अगं मी आहे ना बाळा, मी करीन इथलं जेवणाचं. वहिनी, चला. हे बघ, आता तू ना काही एक्सक्यूज देऊ नकोस. मम्माने सुद्धा परमिशन दिली. आता आपण जातोय शॉपिंगला मस्त. आई, ready पण ना? आपण छान शॉपिंगला जाऊ. मम्मा 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 कुठे आहेस तू? ओमी इथे. मी तिथे कुठे चाललायस? मम्मा हे बघ, दादा आणि बहिणीसाठी नाशिकला एक मस्त लोकेशन मिळालंय. अगं बाई, खरं की काय? येस, बघू बघू. हे बघ. या किती सुंदर आहे रे बंगला. हा ना? आणि किती मोठा ऐसपैस आहे एकदम. मस्त. थँक गॉड. हॅलो. हाय अंजली, आपण आज भेटणार होतो ना? मी तुला मेसेज केला होता कुठे आणि किती वाजता भेटायचं म्हणून. हो, ते ॲक्च्युली काय झालं, मी ना जरा कामात होते ना, त्यामुळे मी फोनच बघितला नाही. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आपण उद्या भेटूयात. हो चालेल ना, उद्या चालेल. ओके. आणि मी काय म्हणत होते, ते काय झालं, तू दाखवलेस का फोटो जानकी काकूंना? आवडले त्यांना? अरे मम्माला ते लोकेशन खूप आवडलं. मला म्हणाली की ते लगेच बुक करून टाक म्हणून. ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त. थँक्यू सो मच अंजली, तुझी चॉईस ना खरंच खूप मस्त आहे. बाय द वे, बुकिंग कसं करायचंय? ते डिटेल्स मी तुला सगळे पाठवते, पण तू लवकरात लवकर बुकिंग करून टाका, नाही तर काय होईल, दुसरं कोणीतरी बुक करेल ना रे. नाही, मी लगेच बुक करून टाकतो. तू मला डिटेल्स पाठव, मी करतो बुकिंग. ग्रेट. बरं चल, मी फोन ठेवते, मी थोडंसं कामात आहे. ओके, येस, बाय, गुड नाईट. बाय बाय. येस, एक काम झालं आता. एबी अरे वा, आता आणखीन काय खबर? भाई उचलणार. हॅलो. अंजली, मी तुला आधीच सांगितलंय की माझं काम पूर्ण झाल्यानंतरच मी तुला सगळे पैसे देईन. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ना डायरेक्टली माझ्या अकाउंटमध्ये मनी क्रेडिटच करून टाका. म्हणजे काम झालं? देवांश आणि सई तुम्ही सांगितलेल्या नाशिकच्या बंगलोवरच हनीमूनला जाणार. व्हेरी गुड. अंजली, तू फोन ठेवायच्या आत तुझ्या अकाउंटवर पैसे जमा झालेले असतील. हा, बाय. बाय. क्रेडिटेड. एवढीच एसी. नाशिकला जायची तयारी कर, लवकर निघावं लागेल तुला. हो सर, त्यांच्या घराजवळच आहे मी आता.